सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भगूर नगराध्यक्ष पदासाठी भगूरला शिंदे गटातर्फे अनिता करंजकर यांनी शक्ती प्रदर्शन करत आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। वास्तविक बघता वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक पातळीवरती तीनही पक्षाच्या मित्रपक्षांना बरोबर घ्या, तीनही लोकांनी बरोबर बसा आणि मार्ग काढून त्या ठिकाणी वाटचाल करा, अशा प्रकारचे आदेश होते। परंतु स्थानिक लेवलला ज्या गोष्टी व्हायला पाहिजे, ज्या पक्षांनी पुढाकार घेऊन, पक्षाच्या प्रतिनिधींनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी करायला पाहिजे, अशा गोष्टी त्यांनी घडून आणल्या नाही, म्हणजे होऊ दिल्या नाही। आणि त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेची निर्विवाद 25 वर्षे एक हाती सत्ता होती आणि याच्यानंतर पण निर्विवाद एक हाती सत्ता राहील। नाशिक जिल्ह्यामध्ये निवडणूक होत आहे, 11 नगर परिषद नाही, आपल्याकडं नाशिक लोकसभेमध्ये 4 नगरपालिकांच्या निवडणुका आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर आहे, इगतपुरी आहे, भगूर आहे आणि सिन्नर आहे। या नगरपालिकांमध्ये युती व्हावी आणि युतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तिघांनी एकत्रितपणे काम करावं, अशा प्रकारचं आदेशाचं पालन करा म्हणून अशा सूचना मी स्वतः आणि आमच्या सर्व पक्षाचे जे काही जिल्हा प्रमुख असतील वगैरे, आम्ही माजी खासदार हेमंतप्पा असतील, आमचे आयराव मॅडम असतील, आम्ही सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न केले होते। माजी आमदार आहेत, आम्ही सगळ्यांनीच। परंतु काही ठिकाणी ह्या युतीमध्ये बाधा निर्माण करून हे घडू दिलं नाही। म्हणजे ज्या प्रकारे तुम्हाला सांगतो, सिन्नरमध्ये कालपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती फायनल होती, परंतु शेवटच्या क्षणाला त्यांनी सुरुवात केली आहे बोलणी करणाऱ्यांनी की आम्ही तुम्हाला 2 जागा देऊ शकतो, इकडे 2.5 पक्ष नाहीये आणि तुम्ही जागा मागतात। परंतु आमची इच्छा होती की सिन्नरमध्ये निर्विवाद गेले 20-25 वर्ष अनेकदा शिवसेनेचा नगराध्यक्ष राहिलेला आहे आणि त्या शहरामध्ये नाही जरी म्हटलं तरी शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे। आणि म्हणून आपली एक इच्छा होती की बाबा रे, अर्धा करा आणि बसून आणि दोघांमध्ये मिटवा, अशा प्रकारचा आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न केला होता। परंतु त्या प्रयत्नांना या ठिकाणी काही लोकांनी बाधा आणि यश येऊ दिलं नाही। म्हणून रात्री आम्ही सर्वांनी मिळून बसून आदरणीय शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या सल्ल्याने त्या ठिकाणी शिवसेनेने स्वतंत्र आपले सर्वचे सर्व उमेदवार उभे करण्याचा मानस व्यक्त केला आणि शिवसेनेने स्वतंत्र नगराध्यक्ष पदासाठी त्या ठिकाणी उमेदवार पण दिला। तशाच पद्धतीचं भगूरमध्ये वातावरण होतं, सगळ्यांनी बसावं आणि निर्णय घ्यावा। परंतु या ठिकाणी मोठा पक्ष म्हणून मला तर कोणी विचारणाच केली नाही। मग इकडचे आमदार असेल वगैरे आणि मग ते आरोप प्रत्यारोप करून म्हणजे शिवसेनेला डावलून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा आम्ही युती करून तुम्हाला म्हणजे तुमचा विजय आम्ही खेचून आणू, परंतु विजय इकडे हे त्यांना माहीत नाहीये। आणि तशीच परिस्थिती इगतपुरीमध्ये पण घडली। इगतपुरीमध्ये सुद्धा मग त्या ठिकाणी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी युती करावी लागली। त्र्यंबकेश्वरमध्ये तसंच झालं, तिथेही पण आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला युती करावी लागली। अशा प्रकारे या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये 4ही नगरपालिकांची निवडणूक होऊ घातली। त्याच्यापैकी 3 नगरपालिकांमध्ये शिवसेनेचा थेट नगराध्यक्ष उभा आहे आणि त्या ठिकाणी आमची युती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस काही ठिकाणी आहे, 2 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, इकडं आमच्याकडे युती नाहीये। सिन्नरला सुद्धा युती करण्याचे आम्ही प्रयत्न केले, परंतु ते विफल झाले। त्या ठिकाणी सुद्धा शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि सर्व खालचे 30चे 30 उमेदवार आम्ही देण्यात आलेले आहे। नाही, स्थानिक लेवलला शेवटी कसं असतं की सामोपचाराने मार्ग काढणं हा तिन्ही पक्षांचं एक काम असतं, कर्तव्य असतं। परंतु काही लोक स्थानिक लेवलला ते होऊ देत नाही, म्हणजे दुधामध्ये मीठ टाकण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्याने युती फिसकटती, असाच प्रकार आहे। भगूर नगरपालिकेची ही जी निवडणूक आहे ती लोकनेत्याच्या विरुद्ध ही व्यक्तिद्वेषातून निर्माण झालेली परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळते। खरं म्हणजे राज्यामध्ये 3ही पक्षाचं सरकार आहे आणि या ठिकाणी गेल्या 25-30 वर्षांपासून विजय आप्पांचं निर्विवाद मेजॉरिटी हे बहुमत आहे, परंतु ते मान्य करायचं नाही आणि आपल्याकडे 20 उमेदवार सुद्धा द्यायला नसताना, अत्यंत केविलवाणी अशी परिस्थिती असताना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे लोक हे नगराध्यक्ष पदावर दावा सांगतात। खरं म्हणजे ही हास्यास्पद गोष्ट आहे। भगूर शहर किंवा पंचक्रोशीमध्ये
सर्व लोक हे चेष्टाचा विषय केलाय त्यांनी यांचा, की एका बाजूला एक लोकनेता आहे आणि केवळ तो काम करतो आणि म्हणून हा जो काही लोकांचं हे जे काही संघटन आहे हे कामाच्या प्रती आहे. हे कुठल्याही आमिषाने किंवा पैशावर खरेदी केलेलं संघटन नाही आहे. हे कामाच्या पोटी आहे. हे घर जे आहे ते 365 दिवस 24 तास लोकांच्या समस्यांसाठी खुलं असतं आणि याचे हे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. आम्हाला खात्री आहे की यांनी व्यक्तिद्वेषातून जे काही राजकारण या गावामध्ये सुरू केलंय, जनता निश्चितपणे भगूरची ही यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि 21-0 ही आप्पाची जी नेहमीची पहिल्यांदा 17-0 झालं, त्यानंतर मागच्या वेळी अपवाद 16-1 झाला, परंतु यावेळी निश्चित 20-1 म्हणजे 21-0 झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या लोकांना या ठिकाणी अजूनही संधी आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि आपला उमेदवार मागे घेऊन या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, विजयाप्पांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बरोबर यावं असं मी त्यांना असं म्हणजे प्रेमाने एक सल्ला देतोय. धन्यवाद. मुद्दे घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. विकासाचाच मुद्दा आहे महत्वाचा. विकास, भगूरचा विकास. बाळासाहेबांची पुण्यतिथी. आज मी एवढंच सांगेन का बाळासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्त की आम्ही या भगूर शहरात शिवसेनेचे सर्व 21-0 करून दाखवू. 25 वर्ष आप्पांचा जो जनसंग्रह आहे, शिवाय त्यांची खरं सांगायचं रोज सगळा दरबार भरलेला असतो. लोकांचे अगदी छोटे छोटे प्रॉब्लेम्स जे आहेत ते आप्पा सोडवत असतात. कुणाचं मग घरचं भांडण असू देत, स्कूलचं असू देत, ऍडमिशन, काहीही एनी घरातला कुठलाही प्रश्न घेऊन छोटा घेऊन आप्पांकडे येत असतात. आणि आप्पांचं एवढ्या वर्षाचं काम आहे त्यामुळे 21-0 100% होणार. महायुती होती, महायुतीमध्ये एनसीपीने उमेदवार दिला, त्याला भाजपने पाठिंबा दिलेला आहे. आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं तर लोकल तुम्ही तुमची ऍडजस्टमेंट करा, सगळेजण बसा आणि लोकल जे काही तुमचं ठरत असेल त्याप्रमाणे तुम्ही ते करा. त्याप्रमाणे खरं ते अप्रोच त्यांनी केला नाही समोरून. दोघंही एकत्र झाले आणि परवा आमदार महोदयांनी सांगितलं की आम्ही वेगळं लढणार आहोत. असं आमदारांच्या हातापायी त्या ठिकाणी उमेदवार दिला असं बोलले जाते. त्या हट्टीच आहेत ना, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि आमदार ह्या खरं तर दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. पण जर 2017 आणि आत्ता असे 2 फोटो जर त्यांचे बघितले ना तरी देखील तुम्हाला कळेल की भ्रष्टाचार खरंच कुणी केलेला आहे. कारण त्यांच्या साड्यांच्या किमतीत वाढ झाली, त्यांच्या दागिन्यांमध्ये वाढ झाली, त्यांच्या गाडीत वाढ झालेली आहे, त्यांच्या घर बघा, त्यांच्या नातेवाईकांची इस्टेट, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची वाढ झालेली आहे. हे अगदी सेल्फ एक्सप्लेन आहे. आणि त्यामुळे दुसऱ्यांवर भ्रष्टाचार, कारण जेव्हा आपण एकाकडे बोट दाखवते आपल्याकडे 4 बोट असतात हे लोक विसरतात खरं तर. आणि जर विकास नाही म्हणतात, काय विकास केला? सगळे खड्डे तर आहेत रस्त्याने पडले. अक्षरशः भगूर आणि कॅम्प मधला जर बघितला तर कितीतरी वर्ष सगळा प्रश्न चालू होता. लोक वैतागलेली होती. भगूरच्या लोकांनी अक्षरशः आंदोलन करावं लागलं. सगळे लोक रस्त्यावर उतरले. हा काही विकास नाहीये. फक्त रस्ते आणि काहीतरी थोडंफार काम करणं हा विकास नाहीये. त्यांना असं वाटतं की मी खूप विकास करते, पण अजिबात नाही.